नमस्कार, मी अलका धुपकर. मी पत्रकार आहे आणि मुंबईत आल्यापासून म्हणजे 2003 नंतर महाराष्ट्र वैद्यकीय परिषद विविध कारणांनी मी पत्रकार म्हणून कव्हर केलेली आहे. आज याच परिषदेची निवडणूक गाजतीये आणि या संदर्भात बोलण्यासाठी सर्वात महत्वाचं नाव म्हणजे डॉक्टर सुहास पिंगळे, जे स्वतः महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेचे सदस्य राहिलेले होते. IMA महाराष्ट्राचे ते अध्यक्ष राहिलेले आहेत आणि सगळ्यांना माहिती असलेलं असं नाव आहे महत्वाचं. कारण वैद्यकीय क्षेत्रात ज्या घडामोडी घडतात त्याचं समाजाशी सांधा जोडण्याचं काम ते सातत्याने करत असतात, समजावून सांगतात. डॉक्टर सुहास पिंगळे, खूप खूप धन्यवाद, तुम्ही आज वेळ काढलात आणि जॉईन नमस्कार. झालात. येस, त्यासाठी. नमस्कार. येस. महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेची निवडणूक गाजतेय, त्यातलं राजकारण गाजतंय, तुमचं नाव गाजतंय. पण मला आजच्या आपल्या चर्चेची सुरुवात जी करायची आहे, खरं तर अनौपचारिक किंवा औपचारिक गप्पा म्हणूया या. कारण आपण एकमेकांना एवढी वर्ष ओळखतो आणि तुमचा सगळा एक गाढा अनुभव आहे सिस्टीम बद्दलचा. तर महाराष्ट्र वैद्यकीय परिषद ही पेशंटसाठी का महत्वाची आहे? की ही एक व्यावसायिकांची फक्त बॉडी आहे असं आपण म्हणायचं, का सामान्य जे नागरिक आहेत त्यांनी देखील यामध्ये रस घेतला पाहिजे? तर तुम्ही आधी आम्हाला समजावून सांगा की वैद्यकीय परिषदेचं समाजाशी नातं काय आहे? धन्यवाद. तू आता मला अनेक वर्ष ओळखतेस, त्यामुळे हो. नाव गाजणं वगैरे अशा गोष्टींची मला आवड, थोडा तिटकाराच वाटतो. असो, तर कसं आहे की डॉक्टर हा एक मनुष्य प्राणीच आहे आणि मॅन इज अ सोशल ॲनिमल. म्हणजे मी नेहमी सांगतो की 25व्या वर्षी माझ्या नावाच्या आधी डॉक्टर लागलं, पण तोपर्यंत मी तुमच्यासारखाच माणूस होतो. आता कसं आहे, थोडक्यात मी आधी पार्श्वभूमी सांगतो. 1912ला ब्रिटिशांच्या काळात बॉम्बे मेडिकल काउन्सिलची स्थापना झाली आणि महाराष्ट्राची स्थापना 1 मे 1960ला झाल्यानंतर विधिमंडळाने एक कायदा पारित करून 1965ला महाराष्ट्र वैद्यक परिषद कायदा आणि 1967ला नियम असं त्यांनी केले तयार, आणि त्याची पुस्तिका चर्नी रोडला मिळते, गव्हर्नमेंट प्रेसमध्ये. तर समाजाशी त्याचं नातं कसं आहे, हा जो प्रश्न आहे ना तुझा, हा अत्यंत महत्वाचा आहे. एक कार्य असं आहे परिषदेत डॉक्टरांची नोंदणी करणं, ही अतिशय महत्वाची असते. हे नंतर आपण हळूहळू आपल्या गप्पांमधून उलगडत जाईल. दुसरं काम आहे ते नोंदणी संदर्भातील इतर कामं करणं, आणि त्याहूनही महत्वाचं की रुग्णांना जेव्हा डॉक्टर उपचार करतात तेव्हा काही वेळा हलगर्जीपणा झाला, निग्लिजन्स इंग्रजीमध्ये, असं जेव्हा वाटतं तेव्हा कुठलं दार ठोठवायचं, तर सुरुवातीला महाराष्ट्र वैद्यक परिषदेचं दार ठोठवायचं असतं. 1996 नंतर ग्राहक संरक्षण कायदा आला, CPA, कंझ्युमर प्रोटेक्शन ऍक्ट. त्याच्यामध्ये कॉम्पेन्सेशन म्हणजे तुम्हाला भरपाई मिळते, परंतु डॉक्टरांकडून हलगर्जीपणा झाला आहे की नाही हे ठरवण्याचं काम काउन्सिल करत असते. त्याच्यामुळे महाराष्ट्र वैद्यक परिषद ही रुग्णांकरता महत्वाची आहे. दुसरी गोष्ट, डॉक्टरांची पदवी आणि पदविका ही नोंदणी योग्य आहे की नाही हे सुद्धा परिषद ठरवत असते. त्यामुळे हल्ली परिषदेने एक असं ऍप तयार केलेलं आहे, नो युअर डॉक्टर. तर तुम्ही जर क्लिक केलं त्या चिन्हावर, तर काय होतं की तुम्हाला त्या डॉक्टरची पूर्ण हिस्ट्री मिळते, त्याच्यामध्ये कुंडली मिळते, त्याचं नाव, त्याची पदवी, पदविका, पदव्युत्तर शिक्षण झालंय का, कुठून केलं, वगैरे वगैरे. तर याच्यातून तुम्हाला हा डॉक्टर हा खरोखर नोंदणीकृत आणि व्यवसाय करू शकेल असा डॉक्टर आहे का, हा भोंदू डॉक्टर आहे. आता हे सांगण्याचं कारण असं आहे, नोंदणीचं महत्व मी अधोरेखित करतो. 1996 साली एक पूनम वर्मा नावाची पेशंट आणि तिला ट्रीट करणारे डॉक्टर पटेल अशी केस गाजली सुप्रीम कोर्टात. ही मुलगी, तिला टायफॉइड झाला होता आणि डॉक्टर पटेल जे की होमिओपॅथीचे स्नातक होते, ते तिला ट्रीट करत असताना ती क्रिटिकल झाली, गंभीर झाली तिची स्थिती. तिला मोठ्या रुग्णालयात हलवण्यात आलं आणि तिथे तिचा मृत्यू झाला. म्हणून तिच्या वडिलांनी ही केस टाकली आणि सुप्रीम कोर्टाने तेव्हा असं निरीक्षण नोंदवून एक ऑर्डर दिली, निकाल दिला की डॉक्टर पटेल हे वैद्यक परिषदेमध्ये, म्हणजे आधुनिक वैद्यकाच्या वैद्यक परिषदेमध्ये, महाराष्ट्रात त्याचं नाव आहे महाराष्ट्र वैद्यक परिषद, नोंदणीकृत नसल्यामुळे
ते भोंदू डॉक्टर ठरतात. ही इज अ क्वॅक इन ॲब्सेन्स ऑफ रजिस्ट्रेशन विथ द मॉडर्न मेडिकल काउन्सिल. आणि त्यामुळे त्यांच्यावरचा हा गुन्हा सिद्ध झाला. याकरता ही परिषद दोन्ही दृष्टीने म्हणजे डॉक्टरांची गुणवत्ता आणि रुग्णांच्या आरोग्याचा हक्क या दोन्ही बाबींकरता अतिशय महत्वाची आहे. त्यामुळे रुग्णांनी म्हणजे थोडक्यात जनतेनी, कारण मी सुद्धा रुग्ण असतो कधी कधी, तर त्यांनी ह्या बाबतीत एक लक्ष घातलं पाहिजे, आपलं मत बनवलं पाहिजे आणि आपण कोणत्या डॉक्टरकडे जातो, त्या डॉक्टरची योग्यता काय आहे, त्याची पदवी काय आहे हे नीट तपासून पाहिलं पाहिजे. अगदी सोप्या भाषेत तुम्ही हे समजावून सांगितलं, पण आता येऊया वैद्यकीय परिषदेचं कामकाज नेमकं कसं चालतं या विषयाकडे. अ, वैद्यकीय परिषद कशी स्थापन झाली, कोणत्या कायद्याने झाली हे तुम्ही सांगितलं. परिषदेचं काम नेमकं कोण चालवतं? तिथे डॉक्टर्स असतात, अ, सरकारी अधिकाऱ्यांनी नेमलेले त्यांचे प्रतिनिधी असतात, पेशंटच्या म्हणजे रुग्णांच्या प्रतिनिधींना तिथे काही स्थान असतं का? असे अनेक प्रश्न सामान्यांच्या मनात आहेत. आम्ही बातम्यांमधून अनेक वर्ष हे लिहितोय मला माहित आहे, पण मुद्दाम लोकांना तुमच्याकडून ऐकायला आवडेल म्हणून तुम्हाला हा प्रश्न विचारते. कसं आहे, ही जेव्हा 1965 ला महाराष्ट्र वैद्यक परिषद स्थापन झाली, तेव्हा 22 सभासद असत, 9 निवडून यायचे. म्हणजे बघा हा, तेव्हापासूनच लोकशाही प्रक्रियेला फारसं महत्व नव्हतं. आणि आपण जर कायदा वाचला तर पहिलं काय आहे नाव, टू एक्स ऑफिशियोज म्हणजे दोन पदसिद्ध अधिकारी. कोण आहेत ते? ते आहेत आरोग्य म्हणजे हेल्थ, डायरेक्टर ऑफ हेल्थ सर्व्हिसेस, हं, संचालक आरोग्य सेवा. दुसरे संचालक वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन, DMER, डायरेक्टर ऑफ मेडिकल एज्युकेशन रिसर्च. त्यानंतर 5 सभासद हे नामनिर्देशित नॉमिनेटेड असतात. पूर्वी काय होतं, 22 सभासद असताना 5 विद्यापीठ होती, त्या विद्यापीठांचे 5 प्रतिनिधी आहेत. आता साधारण 95 ते 98च्या दरम्यान, तेव्हा डॉक्टर दौलतराव आहेर आपले आरोग्यमंत्री असताना नाशिकला महाराष्ट्र युनिव्हर्सिटी ऑफ हेल्थ सायन्सेस, महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ हे स्थापन झालं. त्यामुळे त्याचा एक प्रतिनिधी असतो. 1912 पासून जे ब्रिटिश जमान्यापासून जी बॉम्बे मेडिकल काउन्सिल होती, तेव्हापासूनच तशीच एक संस्था त्याच वेळी काळी जी स्थापन झाली, त्याला CPS असं नाव आहे, म्हणजे कॉलेज ऑफ फिजिशियन अँड सर्जन, त्यांचा एक प्रतिनिधी असतो. तर हे 4 आणि 5 नॉमिनेटेड आणि 9 लोक इलेक्टेड अमंग दी डॉक्टर देमसेल्स, अशा प्रकारे ह्याची गठीत होते काउन्सिल. बरं का. आता गंमत अशी आहे की निवडणूक झाली समजा आमची, आता काल निवडणुकीचा निकाल म्हणजे आज लागला समजा पहाटे 30 एप्रिलला, तर त्यानंतर नॉमिनेशन्स कधी होतील हे कोणालाही माहित नाही. तिथे काळ ठरवून दिलेलं नाही, अमुक काळात ठेवायला लागतं. आम्ही जेव्हा 2009 ला निवडून आलो, तेव्हा 2 वर्ष आम्हाला वाट बघायला लागली, आम्हाला कोर्टात जावं लागलं. तरी सुद्धा काही होईना म्हणून कंटेम्प्ट ऑफ कोर्ट करून शेवटी आमची परिषद तेव्हा गठीत झाली. म्हणून ही जे आहे आता ह्याच्यामध्ये तुझा जो प्रश्न होता की हम्म. रुग्णांचे काही प्रतिनिधी असतात का, तर तसे नसतात रुग्णांचे प्रतिनिधी. ओके. आता जेव्हा ही परिषद म्हणजे डिझॉल्व्ह केली जाते, रद्द केली जाते, तेव्हा मग तिथे प्रशासक नेमला जातो. प्रशासक आणि प्रबंधक म्हणजे रजिस्ट्रार असं म्हणून ते चालवतात, जे की गेले 3.5 वर्षाहून अधिक काळ जसं चालू आहे. मध्यंतरी 14 जानेवारी 2000 पासून 21 मे 2011 पर्यंत म्हणजे जवळजवळ 11 वर्ष आणि काही महिने असे वेगवेगळे प्रशासक होते. 3 प्रशासक होते एका पाठोपाठ एक. आता याच्यामध्ये कसं आहे की याच्या जर मी सांगितलं सुरुवातीला की तुमची नोंदणी करणं आणि त्याच्याशी संबंधित म्हणजे दर 5 वर्षांनी आम्हाला पुनर्नोंदणी करावी लागते. ती पुनर्नोंदणी करताना 30 क्रेडिट अवर्स म्हणजे कंटिन्युअस मेडिकल एज्युकेशन, सततचे वैद्यकीय शिक्षण एक सातत्याने घ्यावं लागतं आणि त्याची सर्टिफिकेट्स आम्हाला द्यावी लागतात. मगच आमची पुनर्नोंदणी पूर्ण होते. पुनर्नोंदणी तुमची नसेल तर तुम्ही व्यवसाय करायला पात्र ठरत नाही. त्याशिवाय
तुम्हाला कुठल्या दुसऱ्या राज्यात जायचं असेल तर ट्रान्सफर करायचं, एनओसी, नो ऑब्जेक्शन सर्टिफिकेट, गुड स्टँडिंग सर्टिफिकेट वगैरे इतर कामं पण असतात. आता रुग्णांची जी मुख्यतः हलगर्जीपणाच्या ज्या केसेस आहेत त्याच्या बाबतीत रूल 62 पासून साधारण 72-74 पर्यंत सर्व त्याची जी प्रक्रिया आहे ती व्यवस्थित नोंद केलेली आहे त्याची. रुग्णांना वकील घेऊन याची परवानगी असते. डॉक्टरांना आधी नोटीस दिली जाते, तुमच्यावर असा असा हलगर्जीपणाचा आरोप आहे, या पेशंटने हा आरोप केलेला आहे, तर तुमची काय बाजू आहे ती मांडावी. तर ती बाजू मांडण्याकरता डॉक्टरांना सुद्धा आपल्या बरोबर एक त्यांचा रिप्रेझेंटेटिव्ह किंवा क्वालिफाईड लॉयर वकील तुम्ही नेऊ शकता. तिथे जशी न्यायालयीन प्रक्रिया आहे तशी दोन्ही बाजू ऐकल्या जातात, त्याचे पुरावे तपासले जातात. शक्य असेल, जरूर असेल तर तुम्हाला उलट तपासणी होऊ शकते तुमची, आणि त्यानंतर निर्णय दिला जातो. आता याच्याकरता एथिक्स कमिटी म्हणून असते. त्याच्यामध्ये कशी आहे त्याची रचना की एक प्रेसिडेंट असतात, अध्यक्ष निवडीने झालेले, दुसरे उपाध्यक्षांची पण निवड होते, आणि दर वर्षी किंवा दर 2 वर्षांनी रादर 6 एक्झिक्युटिव्ह कमिटी मेंबर्सची निवडणूक होते. तर हे लोक त्यांची एक समिती नेमून, एथिक्स कमिटी, नैतिक समिती, त्याच्या समोर ही संपूर्ण प्रक्रिया होते डॉक्टरांवरील हलगर्जीपणाच्या केसची तपासणी करण्याची, आणि मग त्यांना निर्णय दिला जातो. हा निर्णय घेऊन मग जे पेशंटना असं वाटतं की आपलं नुकसान झालेलं आहे, गंभीर जर असेल आजार तर त्याप्रमाणे दिलेला असतं निर्णय, आणि अति गंभीर नसेल तर त्याप्रमाणे दिलेला असतो निर्णय. तर मग हे घेऊन रुग्ण हे आपल्या कंझ्युमर प्रोटेक्शन ऍक्टचं जे न्यायालय आहे, म्हणजे ग्राहकांचं जे न्यायालय, ग्राहक न्यायालयात जातात आणि तिथून त्यांना काही परतावा मिळतो, म्हणजे कॉम्पेन्सेशन मिळतं. हो, अशा प्रकारे ते काम चालतं. बरोबर. पण तुम्ही असं म्हणालात की इथे प्रशासक असतो. आता प्रशासक असतो त्यावेळी एका अर्थाने सरकार ही संस्था चालवतं का? ही संस्था ऑटोनॉमस आहे का? अ, नसली तर ती असावी का? प्रशासक असल्यामुळे आणि निवडून आलेली अ, जे आपण मंडळ म्हणूया किंवा बॉडी आहे ते काम करतं. याच्यामध्ये नेमका काय फरक असतो? म्हणजे प्रशासक नेमल्यामुळे काय नुकसान होतं असा माझा थेट प्रश्न आहे. नाही, कसं आहे की आपल्या देशामध्ये आपण लोकशाही मानतो, आणि त्याप्रमाणे आपले विधिमंडळ आहेत महाराष्ट्रामध्ये, लोकसभा आणि राज्यसभा आहे, पार्लमेंट आहे, आणि हा सुद्धा न्यायालयामध्ये चर्चेला जाऊन त्याचाही निर्णय लागलेला आहे की विधिमंडळ, पार्लमेंट हे सुप्रीम आहेत, बरं का. तर तिथे जशी लोकशाही परंपरा जपली जाते, तसं काउन्सिलमध्ये सुद्धा, परिषदेमध्ये सुद्धा जेव्हा निवडून आलेले प्रतिनिधी असतात तेव्हा ते निवडून दिलेल्या डॉक्टरांना जबाबदार असतात. त्यांचा रुग्णांशी डॉक्टर म्हणून संबंध आलेला असतो. रुग्ण जशी माणसं आहेत तशी हे डॉक्टर पण माणसं असतात, त्यांनाही त्यांच्याप्रमाणे भावभावना असतात आणि सहवेदना असतात डॉक्टरांना. तर त्याप्रमाणे इथे काम जे चालतं ते 18 जण मिळून, म्हणजे आपल्याकडे जसं पूर्वी पंचमंडळ असायचं की एकापेक्षा 5 लोकांनी घेतलेला निर्णय हा जास्ती चांगला असतो. म्हणजे वेगवेगळे त्याचे पैलू तपासले जातात कुठल्याही गोष्टीवर निर्णय घेण्याच्या आधी. ज्याला आपण साधक बाधक चर्चा म्हणतो तसं केलं जातं. जेव्हा सरकार रद्द करतं हे आणि तिथे प्रशासक नेमते, तेव्हा एकच व्यक्ती असते, आणि त्याला ऍडमिनिस्ट्रेटिव्ह हँड किंवा आपण ज्याला सचिव म्हणतो, सेक्रेटरी, तसं पद आहे रजिस्ट्रारचं. त्यांच्या नावानी सर्व पत्रव्यवहार, त्यांच्या नावानी रजिस्ट्रेशन देणं वगैरे अशी कामं होत असतात. पण द ऍडमिनिस्ट्रेटर इज काउन्सिल बाय हिमसेल्फ और काउन्सिल इन हिमसेल्फ. त्याच्यामुळे एक व्यक्ती हा कारभार चालवत असते. त्यामुळे एक व्यक्ती कारभार चालवते आणि त्याच्यातही 18 लोक चालवत आहेत, याच्यामध्ये जो फरक आहे, त्यामुळे ही लोकशाही मार्गाने चालवणं परिषदे महत्वाचं आहे. आता तुझा जो थेट प्रश्न होता की ही परिषद स्वायत्त आहे का,
तर आपण जर तो कायदा नीट वाचला तर विथ प्रायर परमिशन ऑफ गव्हर्नमेंट किंवा इफ द गव्हर्नमेंट फाइंड्स overuse or abuse of power or some negligence or dereliction of duty म्हणजे आपल्यावर दिलेली जबाबदारी नीट पार पाडत नाहीये असं असेल तर ती व्यक्ती, तो अध्यक्ष, तो उपाध्यक्ष किंवा संपूर्ण परिषद, सरकार डिझॉल्व रद्द करू शकतं. म्हणजे थोडक्यात सरकारचा वरचष्मा आहे. आणि मी जी सांगितली आता 18 पैकी 9च निवडून येतात. पूर्वी 22 पैकी 9 म्हणजे अल्पमतच होतं निवडून आलेल्यांचं. आता 9+9 असं आहे. परंतु आपल्या देशामध्ये जे आयाराम गयारामची जी परंपरा आहे, फोडाफोडीचं जे राजकारण आहे, तसा प्रयोग परिषदेमध्ये पण केला जातो आणि 9+1 10 करून बहुमत केलं जातं. अशाही घटना घडलेल्या आहेत. आणि आता त्याच घटनेकडे म्हणजे अगदी नुकत्याच झालेल्या निवडणुकीकडे मला यायचंय. तुम्ही मगाशी असं म्हणालात की निवडणूक जरी झाली तरी जोपर्यंत नामनिर्देशित सदस्यांची नावं येत नाहीत तोपर्यंत निवडून आलेले लोक पूर्णपणे काम करू शकणार नाही. तोपर्यंत प्रशासकच राहणार आहे. त्यामुळे आपण अपेक्षा करूया की यावेळी तरी हे सरकार नामनिर्देशित सदस्यांची यादी लवकरात लवकर जाहीर करेल आणि निवडून आलेल्या लोकांना काम करण्याची संधी मिळेल. पण ही अपेक्षा एकीकडे आणि या निवडणुकीत जे राजकारण झालं त्याची भरपूर चर्चा झाली आणि तुम्ही त्याविषयी आग्रहाने पत्रकार परिषद घेऊन मुद्दे हे मांडत होता की यामध्ये इंडियन मेडिकल असोसिएशनच्या पॅनेलमध्ये फोडाफोडीचं राजकारण करण्याचा प्रयोग करण्यात आला आणि तो किती गंभीर होता. तर हा आक्षेपार्ह का होता असं तुम्हाला वाटलं आणि नेमके काय प्रकार झाले? नाही, तू आता म्हणालीस की यावेळी अशी आपण आशा करूया, तर आशा माणसांना जिवंत ठेवत असते आणि माणसांच्या प्रत्येक संस्थेला पण आशाच जिवंत ठेवत असते. मी थोडासा आधीचा इतिहास सांगतो. 1999 पर्यंत पोस्टल बॅलट होत असेल, बरं का. तर त्याच्यामध्ये बरेच गैरप्रकार होत. त्यामुळे डॉक्टर अरुण बाळ, डॉक्टर संजय नागराल अशा लोकांनी 95 साली ती निवडणूक लढवली होती आणि एक विशिष्ट हेतूने ती लढवली होती की यामध्ये सुधारणा व्हायला पाहिजे. तेव्हा काही जमलं नाही त्यांना. मग 99 साली 9 लोकांनी एकत्र येऊन त्याला फोरम फॉर एथिक्स असं नाव दिलं. निवडणूक लढवली आणि त्याचबरोबर आम्ही उच्च न्यायालयात पण गेलो. उच्च न्यायालयाने आमच्या तक्रारींची दखल घेऊन त्यांनी एक निरीक्षक नेमले होते. DV बागुल, मला नाव आठवतं, डेप्युटी सेक्रेटरी होते या वैद्यकीय शिक्षण मधलेच. तर त्यांच्याकडे तक्रारी आम्ही ज्या केल्या त्याच्यावर त्यांनी जो अहवाल दिला आणि त्या अहवालाला आधारे हायकोर्टाने ती निवडणूक रद्द केली. 9 लोक निवडून आले होते, आम्ही सगळे पराभूत झालो होतो. आणि फार मोठे मोठे डॉक्टर होते. सुनील पंड्या, न्यूरोसर्जरीचे हेड ऑफ डिपार्टमेंट KEM, YK आंबडेकर जे मधले पिडियाट्रिक्सचे, VR जोशी रिमॅटॉलॉजिस्ट फिजिशियन नायरचे, ललित कपूर AMC चे अध्यक्ष, अर्शद गुलाम मोहम्मद, ज्योती तासकर, मी स्वतः, दिलीप देवधर, असे अनेक म्हणजे 8-9 डॉक्टर आम्ही एकत्र होतो. पण आमचा पराभव झाला. पण ही केस आम्ही म्हणजे तिथे रद्द झाली ती निवडणूक. मग बदलण्याकरता ही जी पद्धत होती निवडणुकीची ती बदलण्याकरता आम्ही कोर्टात धाव घेतली. मग हायकोर्टातून सुप्रीम कोर्टात गेली केस आणि सुप्रीम कोर्टाने 2 डिसेंबर 2008 ला निर्णय दिला 6 महिन्याच्या आत निवडणुका घ्यायला पाहिजेत. तर त्या 26 एप्रिल 2009 ला निवडणुका झाल्या. 2 मे 2009 ला निवडणुकीचे निकाल लागले. ह्यानंतर ही कथित व्हायला 2 वर्ष गेली, मी मगाशी सांगितलं. तर 21 मे 2011 ला गठीत झाली आणि त्यानंतर परिषद गठीत झाल्यानंतर 5 वर्षांनी 25 ऑगस्ट 2016 ला आमच्या विरुद्ध तक्रार केली होती 2 सभासदांनी. त्याचा आधार घेऊन एक समिती नेमली गेली. तिथे डायरेक्टर ऑफ आयुर्वेद हे होते अध्यक्ष. मग एक आयुर्वेदिक बिशप म्हणजे फिजिशियन ऑफ उस्मानाबादचे होते. मग एक गृहस्थ सावलानी नावाचे जॉईंट कमिशनर, सह आयुक्त अन्न आणि औषध प्रशासन होते. अशा प्रकारे त्या समितीने काही रिपोर्ट दिला. आमच्यावर काही सिद्ध झालं नाही पण ती डिझॉल्व्ह केली. ती डिझॉल्व्ह केली त्याच्या आधीच आम्ही कोर्टात गेलो होतो. पण हे अनुभव आता काठीशी होता. त्याच्यामुळे कोर्टाने असा विचारला जाब, तेव्हा ज्या प्रिन्सिपल सेक्रेटरी होत्या मॅडम त्यांना, मेधा गाडगीळ, की मला
नक्की तारीख सांगा कधी घेणार. त्याप्रमाणे 18 फेब्रुवारी 2016 झाली. परत 10 महिने 11 महिने काढून 3 ऑक्टोबर 2017 गठीत झाली. त्याला 5 वर्ष झालेत म्हणून 10 ऑक्टोबर 2022 ती रद्द केली गेली. तेव्हापासून पहिल्यांदा पल्लवी सापळे होत्या, जे चड्डी नसलेल्या. त्याच्यानंतर दिलीप म्हैसेकर होते आणि आता विंकी रुगवानी, असे 3 ऍडमिनिस्ट्रेटर प्रशासक आहेत तिथे. आता काय झालं की 17 जानेवारी 2025 नोटीस आली निवडणुकीची, आणि ती नोटीस शिल्पा किरण परब या नावाने, रिटर्निंग ऑफिसर किंवा निवडणूक अधिकाऱ्याच्या नावाने होती. तर मी त्याला ऑब्जेक्शन घेतलं. मी म्हटलं की माझा याला आक्षेप आहे, कारण रूल 6 ऑफ दी MMC रूल से दॅट गव्हर्नमेंट शॅल, म्हणजे मॅन्डेटरी असतं, ते कंपल्सरी असतं, अपॉइंट अ पर्सन नॉट बिलो द रँक ऑफ अंडर सेक्रेटरी टू द गव्हर्नमेंट. आणि ह्या मॅडम होत्या त्या डेंटल काउन्सिलच्या रजिस्ट्रार, म्हणजे प्रबंधक होत्या. त्यामुळे त्या हे नाही. मग तरी मी कोर्टात गेलो नाही, कारण मला माहित होतं कोर्टात गेलं तर हे लांबेल इलेक्शन, आणि आम्हाला इलेक्शन लांबवायची नव्हती. पण डॉक्टर सचिन प्रभू पवार नावाचे डॉक्टर गेले कोर्टात. हायकोर्टाने, उच्च न्यायालयाने मुंबईतल्या निकाल विरुद्ध दिला त्यांच्या. मग ते सुप्रीम कोर्टात, म्हणजे सर्वोच्च न्यायालयात गेले. त्यांनी मात्र ती त्यांची जी काही याचिका होती ती ग्राह्य धरली आणि ऑर्डर दिली की 2 एप्रिलला की तुम्ही निवडणुका घेऊ नका, कारण या मॅडम राहू शकत नाही. तर महाराष्ट्र गव्हर्नमेंटनी रिटर्निंग ऑफिसर, निर्वाचन अधिकारी बदलून ती रेटून देण्याचा प्रयत्न केला 3 एप्रिलला. तर ती अर्धवटच, म्हणजे वोटिंग सुरू झालं होतं, मतदान सुरू झालं होतं, ती थांबवण्यात आली सुप्रीम कोर्टाच्याच ऑर्डर. त्यानंतर आता 7 जानेवारी 2026 परत एकदा त्यांनी ऑर्डर दिली की विदिन 90 डेज, तर 3 मंथ्स ही घ्यावी, म्हणजे खरं म्हणजे, आणि रविवारी घ्यावी किंवा सुट्टीच्या दिवशी. 5 एप्रिल हा शेवटचा दिवस होता, परंतु महाराष्ट्र गव्हर्नमेंटनी 26 एप्रिल अशी तारीख मखरूर केली. त्यानंतर गमत अशी आहे की त्यांनी 2 एप्रिल 2026 सर्वोच्च न्यायालयात एक अर्ज केला की आम्ही ही लांबवतोय, कारण काही गोष्टी त्यांचं इलेक्ट्रल रोलचा करणं, अप टू डेट करणं वगैरे याला वेळ लागला, तरी ते कंडोन करा, म्हणजे माफ करा, आणि तर 4 आठवड्यांची मुदत वाढवून दिली. पण ह्यातली पुढची मेख अशी आहे की 13 एप्रिल 2026 मंत्रिमंडळाने असा निर्णय घेतला की ह्यापुढे महाराष्ट्र वैद्यक परिषदेमध्ये निवडणुका नकोत, कारण खर्चिक आहे, खूप कमी असतं मतदान, त्याच्यातून कोर्ट कचेऱ्या सुरू होतात. त्याऐवजी 23 लोकांची नामनिर्देशित, ज्याच्यात अध्यक्ष पण नामनिर्देशित असेल, आणि काही तज्ज्ञ लोक, काही शिक्षणातले, म्हणजे शिक्षक याच्यातले प्रोफेसर वगैरे, अशा प्रकारे ती करावी, गठीत करावी. आणि त्यांनी परत 2 एप्रिल 13 एप्रिल नंतर साधारण 21 वगैरे तारखेला, 20-21 तारखेला, सोमवार होता, 20 तारखेला सुप्रीम कोर्टामध्ये परत धाव घेतली आणि त्यांनी सांगितलं की आम्हाला एक अध्यादेश काढायचा आहे, तर तुम्ही परवानगी द्या. पण सुप्रीम कोर्टाने त्यांची बाजू ऐकून घेतली मात्र फक्त, आणि त्यांनी सांगितलं की हे शक्य नाही, तुम्हाला ही निवडणूक घ्यायलाच पाहिजे. त्याप्रमाणे ती निवडणूक 26 एप्रिलला घेण्याचं ठरवलं. मध्यंतरी काय झालं की हा जो होमिओपॅथीचा जो इश्यू आहे, म्हणजे ह्या होमिओपॅथी जे शास्त्र आहे जर्मनीतून आलेलं, जसं आयुर्वेद हे आपल्या मातीतलं, आपल्या देशातलं शास्त्र आहे. प्रत्येक समाजाची आपली उपचार पद्धती असते, त्याबद्दल काही दुमत नाही, आणि त्याच्याबद्दल आम्हाला आदरच आहे सर्व उपचार पद्धतीबद्दल. परंतु ह्या लोकांचं, ज्यांचं होमिओपॅथी शिक्षण झालंय, त्यांना आमच्या काउन्सिलमध्ये शिरकाव करण्याकरता त्यांचे प्रयत्न सुरू झाले होते 99 पासून. 96ला सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय आल्यानंतर आम्ही 2014ला कोर्टात गेलो, कारण त्यांनी काउन्सिलला लिहिलं होतं, परिषदेला, की असं असं करा. मग त्यांनी असं केलं की CCMP असा एक कोर्स सुरू केला, सर्टिफिकेट कोर्स इन मॉडर्न फार्मॅकॉलॉजी. आता खरं ऍक्ट आणि याच्याप्रमाणे असं आहे की कुठलाही नवीन कोर्स वैद्यकाचा किंवा नवीन कॉलेज हे सुरू करण्याचा अधिकार फक्त केंद्र सरकारकडे
आहे आणि त्यांच्या परिषदेमार्फत म्हणजे नॅशनल मेडिकल कमिशन आता 19 नंतर 1956 पासून मेडिकल काउन्सिल ऑफ इंडिया MCI या ऍक्ट प्रमाणेच करणं जरुरीचं आहे. परंतु महाराष्ट्र सरकारने हे केलं. आता कोर्टात आहे ते अजूनही मॅटर सबज्युडिस आहे. आता गंमत अशी झाली आहे की 9 त्यांचे आहेत, 9 निवडून येतात. तर आपण असं केलं पाहिजे, 2 वेळा त्यांनी यशस्वीप्रमाणे 9तून 1 आपल्या बाजूला ओढला, त्यामुळे 8 राहिले, असं केलेलंच आहे. आता ह्यावेळी त्यांनी असं बहुधा ठरवलं की आपली लोक असली पाहिजेत. मागे 2016 साली एक प्रगती पॅनल नावाने प्रयत्न झाला होता, विशिष्ट विचारसरणीच्या लोकांना एकत्र घेऊन, पण तो त्यांचा पूर्ण यशस्वी झाला. आमचे 9 निवडून आले. म्हणून यंदा त्यांनी असं केलं की आमचे जे विद्यमान अध्यक्ष आहेत त्यांच्या माध्यमातून त्यांनी तथाकथित अधिकृत असं IMAच्या पॅनलमध्ये 4 मंडळी त्यांची घुसवली, शिरली आणि त्यांनी निवडणुकीचं रिंगणात उडी मारली. हे बघून आमच्या लक्षात आलं की स्वायत्ततेला धोका आहे परिषदेच्या. म्हणून आम्ही जे माजी अध्यक्ष आहोत, डॉक्टर उत्तुरेंसारखे परिषदेचे माजी अध्यक्ष जे राहिलेत, माझ्याबरोबर पहिली 5 वर्ष आणि नंतर 5 वर्ष, इतरही काही असे सभासद जे होते परिषदेचे, असं सर्वांनी मिळून एकत्र येऊन पुण्याला एक बैठक घेतली आणि 15 मार्च रोजी एक वेगळं पॅनल करायचं ठरवलं आणि त्या पॅनलचा आम्ही हिरहिरीने प्रचार केला. इकडे परिस्थिती अशी झाली की असं सांगण्यात येतं की वरून आदेश आल्यामुळे मंत्री, खासदार, आमदार आणि नगरसेवक यांच्या माध्यमातून यांच्या मार्फत डॉक्टरांच्या ह्या निवडणुकीमध्ये प्रचार केला गेला. डॉक्टरांना फोन गेले त्यांच्या कार्यालयामधून की तुम्ही या पॅनलला वोट करा. काही याच्यामध्ये तर दिलं गेलं भाजप पॅनल कंसात IMA. तर हे आम्ही याचा प्रतिवाद केला जागोजागी सभा वगैरे घेऊन. आणि मी धन्यवाद देतो की जरी मतदान खूप कमी झालं 12%, त्याला अनेक कारण आहेत. त्यातलं एक कारण असं होतं की या वर्षी महाराष्ट्रामध्ये उच्चांकी उन्हाळा आहे. त्यामुळे ते कमी जरी झालं तरी ज्या लोकांनी मतदान केलं त्यांनी समजून उमजून मतदान केलं. अर्थात अतिशय सुशिक्षित असा हा आपला वर्ग आहे डॉक्टरांचा. तर त्यांना पसंत पडलं नाही. निकालामधून नक्की होतं हे की राजकीय हस्तक्षेप त्यांना नको आहे आणि त्यांनी 9 पैकी आमच्या पॅनलचे 8 उमेदवार निवडून दिले. एक आमचा उमेदवार केवळ 3 मतांनी मागे राहिला, त्यामुळे तो निवडून येऊ शकला नाही. तर थोडक्यात काय आहे की ही जी निवडणूक होती जी आतापर्यंत अतिशय ऑटोनॉमस स्वायत्त असलेल्या ह्या परिषदेमध्ये डॉक्टरांचा आपापसात, आणि हे मला सांगायला अभिमान वाटतो की अतिशय अराजकीय प्रकारे ही निवडणूक लढवली जात असे. आपल्या देशामध्ये आज परिस्थिती अशी आहे की प्रत्येक घरामध्ये राजकीय विचारधारेप्रमाणे गट झालेले आहेत. ते आपल्या पुरते ठेवायचे, परंतु अशा संस्थांमध्ये हे आणून चालणार नाही अशी आमची ठाम धारणा असल्यामुळे आम्ही त्याचा विरोध केला. आणि मला अतिशय आनंद होतो की नियतीने आमच्या बाजूनी निकाल दिला आणि त्यामुळे दणदणीत बहुमत मिळालं. पहिल्या वेळी जेव्हा 9च्या 9 आम्ही निवडून आलो तेव्हा राजेश टोपे हे वैद्यकीय शिक्षण मंत्री होते. त्यांनी मला गमतीत आणि हसत हसत विचारलं की अहो तुम्ही 100% जागा कशा जिंकून आणल्यात. कारण तेव्हा लक्षात घ्या आपचा जन्म झालेला नव्हता, 2011 झाला जन्म. तर हे पहिल्यांदा असं घडलं की निवडणुकीत एकाच पॅनलचे सर्व निवडून आले. तर जी घटना झाली ती चांगलीच आहे आणि ह्याच्यातून मला वाटतं की अं, राजकारणी बाकीच्या सगळ्या सामान्य लोकांपेक्षा हुशार असतात. आणि नेमाड्यांचं एक वाक्य आहे, हुशार म्हणजे लबाड, मी नाही ते वापरत, नेमाड्यांचं वाक्य आहे. तर त्यामुळे त्यांना बरोबर कळतं. नाडी म्हणतात ना, जनतेची नाडी त्यांना कळते. तर मला नक्कीच वाटतं की ह्याच्यातून त्यांच्या लक्षात येईल की ह्या स्वायत्त परिषदेमध्ये राजकारण आणण्याचं जरूर नाही. तुम्ही आता उल्लेख केलात की इतर पॅथीच्या लोकांना इथे नोंदणी हवी आहे. तर थोडं समजावून सांगू शकाल आत्ता नेमकी त्याचं महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेत कोणत्या डॉक्टरांची नोंदणी होते? मॉडर्न मेडिसिन, ज्याला लोक ॲलोपॅथी असं म्हणतात, फक्त बरोबर. तेच आता आहेत की 19व्या बाकीचे पण? हं. 19व्या शतकातला हा शब्द ॲलोपॅथी. आता आम्ही जे करतो त्याला मॉडर्न मेडिसिन किंवा एव्हिडन्स बेस्ड मेडिसिन
आणि आता टेक्नॉलॉजी ड्रिव्हन झालेलं आहे ते, तर त्यांची नोंदणी होते. त्यामुळे एमबीबीएस आणि त्याच्यावरती म्हणजे पदविका डीसीए डीजीओ अशा प्रकारच्या पदविका असतात. डीएमआरई डीएमआरडी रेडिओलॉजीमध्ये, किंवा एमडी म्हणजे मेडिसिन गायनेक्स, याच्यामध्ये पिडियाट्रिक्स, याच्यामध्ये एमडी असतं. त्याच्या पुढे सुपर स्पेशालिटी ज्याला म्हणतात, त्याच्यामध्ये डीएम असतं, म्हणजे न्यूरोलॉजी डीएम, कार्डिओलॉजी डीएम, नेफ्रॉलॉजी डीएम, रुमॅटॉलॉजी अशा प्रकारचे डीएम असतात. आणि तसंच इकडे सर्जरी डिपार्टमेंटमध्ये एमबीबीएस नंतर एम एस सर्जरी आणि एमसीएच युरोलॉजी न्यूरोलॉजी अशा प्रकारची न्यूरो सर्जरी, स्पाईन सर्जरी असे वेगवेगळे कोर्सेस असतात. त्या सर्वांची नोंदणी होते परिषदेत. आणि ती जी सुप्रीम कोर्टाची जी तो निर्णय होता ना 96 सालची केस, ती बेस आहे, कुठल्याही याचा पाया आहे. कुठेही जेव्हा डॉक्टरवर केस होते तेव्हा पहिला हे बघितलं जातं की त्याची पदवी काय आहे आणि ती नोंदली कुठे आहे. नोंदणाऱ्या दुसऱ्या दोन संस्था आहेत. एक आहे महाराष्ट्र काउन्सिल ऑफ इंडियन मेडिसिन, ओके. त्याच्यामध्ये आयुर्वेदिक, युनानी आणि सिद्ध अशा तीन पॅथीचं होतं. आणि होमिओपॅथीची एक वेगळी काउन्सिल आहे. तर अशा तीन काउन्सिल आहेत. तसंच सेंट्रलला पण आहे सेंट्रल काउन्सिल ऑफ इंडियन मेडिसिन, सीसीएम. आणि तशीच होमिओपॅथीची पण सेंट्रल काउन्सिल आहे. नर्सिंगला पण काउन्सिल आहे. आता पॅरामेडिकलला पण काउन्सिल आहे. काउन्सिलचं महत्व हे आहे की तुम्ही शिक्षण कुठे घेतलं, ती संस्था, ते विद्यापीठ हे मान्यता प्राप्त आहे की नाही, म्हणजे तिथे शिक्षणाचा एक विशिष्ट दर्जा पाळला जातो की नाही हे बघितलं जातं. तर हे काम आहे. त्यामुळे प्रयत्न असा होता सरकारचा की इतर लोकांना पण तिथे नोंदणी करायला द्यावी. सर, मला एक वेगळा प्रश्न असा विचारायचा आहे. तुम्ही हे सगळं म्हणजे खूप स्पष्टपणे आणि समजणाऱ्याला समजेल, समझने वाले को इशारा काफी आहे असं आपण म्हणूया. तुमच्या स्टाईलनुसार तेही तुम्ही बऱ्याच गोष्टी यामध्ये गुंफून सांगितलेले आहेत. पण आत्ताचा जो एक अजून प्रश्न झालेला आहे की डॉक्टरांवरचा विश्वास कमी होतोय रुग्णांचा. तर आता तुम्ही म्हणालात की इथे मतदान कमी झालं, म्हणजे तुमच्याकडे नेमके रजिस्टर्ड डॉक्टर किती आहेत? आणि अ, हे प्रमाण वाढण्यासाठी जे आपल्या लोकशाहीत पण होतंय, आता पश्चिम बंगालमध्येच वगळता आपल्या सगळीकडे खूप सातत्याने चांगलं झालं. मतदान. हो, हो. आणि त्याची कारणं अभ्यासली जात आहेत. पॉलिटिकल सायंटिस्ट त्याच्याविषयीचे त्यांचे निष्कर्ष काढतील. पण मतदान कमी होतं. तर डॉक्टर रुग्ण मधला जो विश्वासाची कडी कमी झालेली आहे, त्याविषयी पण मला तुमच्याकडून ऐकायला आवडेल. त्यामध्ये परिषद काही करू शकतं का? आणि दुसरं म्हणजे मतदानाच्या टक्केवारीविषयी. नेमके किती पहिला डॉक्टर्स आपण आहेत? प्रश्न घेऊया, हं. डॉक्टर आणि रुग्णांमधला संवाद आणि विश्वास कमी झालाय. जसे आपण आधुनिक जगात पुढे चाललेलो आहे, तसे आपण माणूस नावाचे बेट नावाचं एक पुस्तक आहे तेंडुलकरांचं. तर आपण बेटासारखे एकांडे होत चाललेलो आहे. दुसऱ्यावर आपला विश्वास फारसा नसतो अशी सुशिक्षितांची एक धारणा होते. पूर्वी कसं होतं की आजार होते, परंतु शास्त्राची प्रगती तेवढी झालेली नव्हती. त्याच्यामुळे निदान हे करताना ज्याला क्लिनिकल मेडिसिन म्हणतात, म्हणजे रुग्णाच्या तक्रारी ऐकणं, त्याला नीट तपासणं, टिप टू टो म्हणतात, नखापासून डोळे, पाय सगळं तपासायचं, पोट. आणि त्यानंतर जर असं वाटलं तर काही थोड्या तपासण्या करायला सांगायचं. आता कसं झालेलं आहे की मॉडर्न टाइम्स मध्ये टेक्नॉलॉजी ड्रिव्हन झालेलं आहे मेडिसिन. त्याचप्रमाणे सुशिक्षित आणि इतरही रुग्णांच्या अपेक्षा खूप वाढलेल्या आहेत. डॉक्टर, काय वाटतं काय झालं असेल? तर तापाची चांगल्या डॉक्टरला 100 तरी कारणं माहीत असतात. जो विशेष शिकलेला नसतो, कंपाऊंडर टाईपचा असतो, आरएमपी, त्याला 2-3च, हा मलेरिया नाहीये, टायफॉइड. तर ही कारणं शोधण्याकरता मग तुम्हाला तपासण्या करून ते प्रूफ द्यावं लागतं, ते सिद्ध करावं लागतं. मी म्हणतोय टायफॉइड असं नाही, त्याची टेस्ट आहे ती करावी लागते. वेगवेगळे जे पुढचे जे आजार आहेत, आता हृदयविकार आहे, तर त्याच्याकरता तुम्हाला ईसीजी हा बेसिक होता 60 साली. त्याच्यानंतर स्ट्रेस टेस्ट आली, त्याच्यानंतर अँजिओग्राफी आली. मग त्याच्या ट्रीटमेंटमध्ये बदल झाले, अँजिओप्लास्टी आली, बायपास सर्जरी आली. आता त्याच्यातही खूप प्रगती झालेली आहे. तर रुग्णांची एकीकडे वाढलेली अपेक्षा, दुसरीकडे आपल्या वैद्यकाची झालेली प्रगती,
याच्यामुळे या दोघांचं मॅच कसं करायचं, त्यामुळे मग लोकांना असं वाटू लागलं की डॉक्टर आपल्याला काही पूर्ण माहिती देत नाहीयेत आणि त्यामुळे विश्वास कमी होतो. तर हा विश्वास आणि हे वाढवण्याकरता संवाद रुग्णांमधला, जसं आपण कुठल्याही रिलेशनशिप मध्ये म्हणतो संवाद महत्वाचा आहे, तसा इथेही ही पण एक रिलेशनशिप आहे. म्हणजे काय मी म्हणतो की काही नाती असतात बायोलॉजिकल, नवरा बायको किंवा आई मुलगा मुलगी. दुसरी असतात ही आपण अशी मानतो, म्हणजे ते माझे गुरु आहेत, ही सायकोलॉजिकल किंवा मेंटल आहे. की हे जे नातं आहे हे जैविक पण नाहीये आणि हे आपण म्हणतो तसं काही मानण्यात राहतं. परंतु जसं शास्त्रीय संगीतातल्या रागाची ख्याल बढत होत होत जशी रंगत वाढत जाते, तशी डॉक्टर रुग्णांची जशी भेट जास्ती वेळा होते, तसं हळूहळू ते नातं फुलत जातं. पूर्वी फॅमिली डॉक्टर असत तर त्यांचं संपूर्ण फॅमिलीशी नातं असायचं. आज आपल्याला माहितीये की कम्युनिकेशन स्किल्स याच्यावर खूप पुस्तकं आहेत, खूप कोर्सेस आहेत, बरं का. तसं आपल्याला इतरही गोष्टींनी कसं लोकांना एज्युकेट करता येईल, म्हणजे रुग्णांचं आरोग्याबद्दलचं शिक्षण, आरोग्य शिक्षण प्रबोधन, हे पण महत्वाचं आहे. वेस्टर्न वर्ल्डमध्ये अस्थमा ग्रुप, प्रॉस्टेट कॅन्सर ग्रुप, सर्वायकल कॅन्सर ग्रुप, ब्रेस्ट कॅन्सर असे असतात. तिथे रुग्ण एकमेकात संवाद साधतात. तुला काय त्रास झाला, तू कसं सहन केलं, अशा प्रकारे ते एकमेकांचे आणि डॉक्टर ते थोडस म्हणजे त्याचं सुपरवाइज करतात. तर अशा प्रकारे जर संवाद वाढवले आणि आरोग्य शिक्षण हे जर आपल्याकडे जर चांगल्या प्रकारे झालं. आता कसं होतं, डॉक्टर काय माहितीये ना, मी रोज लिव्ह 52 घेतो. मग नाही नाही, मी रात्री थोडं घेतो मी, पण लिव्ह 52 घेतो म्हणजे माझा लिव्हर कंटणीत. असं काही नसतं. हे तुम्हाला आरोग्य शिक्षणातून शाळांमधून, मी 11वीत असताना एक असा विषय असायचा की शरीर रचना आणि आरोग्यशास्त्र, पण आम्ही असं घ्यायच्यात गेलो, काय म्हणतात ना गुरुमी, की नाही नाही आपण हुशार असलो की उच्च गणित घ्यायचं, आपण हायर मॅथ्स घ्यायचं. तर त्याचा पुढे नंतर काहीच उपयोग नाही राहिला. पण हे जर केलं असतं तर संवाद कसा साधावा आपल्या मातृभाषेत हे कळलं असतं मला. तर हे एक केलं पाहिजे. आणि तू दुसरा काय विचारला होतास मला, एकतर रुग्ण, मतदानाचं प्रमाण हा डॉक्टरांचं मतदानाचं तुम्ही प्रमाण. उन्हाळा हा एक सांगितलं, पण हा, नाही नाही, हा एक तर सांगितलं मी. मागची टक्केवारी तुमच्या लक्षात असेल तर ती हो सांगतो हायर ना, होती का कधी? हा. सांगतो मी. 2009 साली जेव्हा झालं ना हे, काय झालं, हा जेव्हा कायदा बदलला तेव्हा तिथे हम्म. असं लिहिलं गेलं की जिल्ह्याच्या ठिकाणी मुख्यालयात हे घेतलं जाईल. म्हणजे उदाहरणार्थ आमचा रायगड जिल्हा आहे तर त्याचं एका टोकाला अलिबाग आहे मुख्यालय. तर सुरुवात काय आहे की सुशिक्षितांमध्ये, मला काय त्याचं, मला काय फरक पडतो निवडणुकीला जाऊन, नाहीतरी कोण येणार हे ठरलेलंच असतं आणि ते काय करणारे ठरलेलं, अशी जी एक सिनिकल वृत्ती जी आहे ना, तुच्छतावादी ज्याला म्हणतो आपण, ही एक आहे. दुसरं आता यंदा झालंय, उन्हाळा खूप होता. तिसरी गोष्ट, ह्या जिल्हा ठिकाणाचा बदल करण्याचं जमलेलं नाही इतक्या वर्षात. कारण ही कशी आहे प्रक्रिया, तर पहिल्यांदा परिषदेमध्ये हा ठराव व्हायला पाहिजे, त्यानंतर हा ठराव मंत्रिमंडळाकडे किंवा त्या डिपार्टमेंटकडे जायला पाहिजे, वैद्यकीय शिक्षण. मग ते LNJ कडे पाठवणार, ते त्याच्यावर नोट लिहिणार, मग मंत्रिमंडळात जाणार, मग मंत्रिमंडळ विधिमंडळात ठेवणार आणि मग तो दोन्ही सभागृह, आपल्याकडे विधान परिषद पण आहे, विधानसभा पण आहे, ते पास करणार. मगच त्याचं कायद्यात रूपांतर होऊन राज्यपालांच्या सहीने ते होणार पुढे. हे न झाल्यामुळे, अच्छा तिसरी गोष्ट, की ऑनलाईन सध्या सगळीकडे आहे पद्धत, तर ते ऑनलाईनचं पण परिषदेची तयारी चाललेली आहे. सॉरी, परंतु ते अजूनपर्यंत घडलेलं नाही. त्यामुळे ते अजून सुद्धा मुख्यालयात आहे. आता नगर जिल्हा आहे, एवढा मोठा आहे जिल्हा तो. अकोले म्हणून एक तालुका आहे, मधुकरराव पिचड तिथून आदिवासी आमदार असत. तर आपल्याला माहिती आहे की भंडारदरा आणि तिथलं कळसुबाई आणि हरिश्चंद्रगड हे कुठल्या कुठे आहे, अहमदनगर, आता अहिल्यानगर म्हणतो आपण त्याला. त्यामुळे लोक मग तिथे जाणं मुश्किल होतं त्यांना. बरं, बहुतेक ठिकाणी कसं आहे की डॉक्टरांची प्रॅक्टिस तालुका ठिकाणी ही रविवारी वगैरे किंवा सुट्टीच्या दिवशी पण चालू असते, पण तिथे बाजारचा दिवस असतो. त्याच्यामुळे हे जर सुधारायचं असेल तर ही पद्धत बदलली पाहिजे निवडणुकीची, ऑनलाईन घ्यायला पाहिजे ती पद्धत.
हो. आणि आपली आता चर्चा संपत आली आहे, पण दोन मुद्दे अजून विचारायचे आहेत. ते म्हणजे तुम्ही मगाशी ज्या ब्रीच कोर्सचा उल्लेख केलात, तर त्या ब्रीच कोर्स ची आत्ताची स्थिती काय आहे? म्हणजे त्याला आव्हान दिलेलं आहे. हा ब्रिज कोर्स करून लोक मॉडर्न मेडिसिनची प्रॅक्टिस करतायत का? म्हणजे शिक्षण वेगळं घेतलं जातंय पण ब्रिज कोर्स करून नाही, केली काय आहे ना, जाते. दुर्दैवाने बरं का, आपल्या देशामध्ये आणि आमच्या परिषदेमध्ये अशा प्रकारचे निरीक्षक इन्स्पेक्टर नाहीत. फार्मसी काउन्सिलमध्ये आहेत की जे जाऊन गल्लोगल्ली प्रॅक्टिस करणाऱ्या डॉक्टरांची तपासणी करतील. त्यांची योग्यता काय आहे, त्यांची नोंदणी कुठल्या परिषदेकडे, काहीच नाही आपल्याकडे. त्याच्यामुळे आपल्याकडे भोंदू डॉक्टरांचा सुळसुळाट आहे. दुसरं ज्याला क्रॉसपथी म्हणतो आम्ही, ते पण बऱ्याच प्रमाणात चालतं. म्हणजे आता एक मोठा प्रश्न आहे की DMLT चे लोक पॅथॉलॉजी लॅबोरेटरी चालवत आहेत. खरं म्हणजे ते MBBS DPP आणि MD पॅथॉलॉजी यांनी चालवली पाहिजे. तर अशा प्रकारे जी यंत्रणा पाहिजे त्याला प्रतिबंध करणारी, ती यंत्रणाच नाही आपल्याकडे. दुसरी गोष्ट, अगदी सुशिक्षितांना सुद्धा नेमकं माहीतच नसतं आपण ज्या डॉक्टरकडे जातो त्याची योग्यता काय आहे. इतके वेगवेगळे अल्फाबेट्स, मराठीमध्ये आकार विल्हे अवघड शब्द आहे. ABCD वेगवेगळ्या फॉर्म मध्ये, BAMS, BAMS, BSAM, AVV, आयुर्वेद रत्न, आयुर्वेद विशारद, कितीतरी अशा आहेत. मग तशा युनानीमध्ये आहेत, तशा होमिओपॅथीमध्ये आहेत. त्यामुळे लोकांना कळतच नाही की हा डॉक्टर नेमका काय शिकलेला आहे. हो. असं दोन्ही हे झालेलं आहे. त्यामुळे आपल्याकडे तशी निरीक्षक नसल्यामुळे, त्यांच्या अभावी, आणि लोकांचंही शिक्षण नसल्यामुळे त्यांनाही कळत नाही. त्यामुळे हे असं चालू राहतं. तर हा CCMP जो कोर्स आहे तो महाराष्ट्र सरकारने मेडिकल कॉलेजमध्ये चालवलाय. त्यातले 2500हून अधिक लोकांनी हे त्याची हे सबमिट केलेलं आहे की कोर्स पूर्ण केला. परंतु हे मॅटर सबज्युडिस असल्यामुळे, न्यायालयाधीन असल्यामुळे, अजून तरी त्यांना प्रॅक्टिस करण्याकरता जे सर्टिफिकेट लागणार आहे, जी नोंदणी करायला लागणार आहे, त्यांचं असं म्हणणं आहे की एक वेगळं रजिस्टर, नोंदवही वेगळी ठेवा तुम्ही, असं त्यांनी ठरवलेलं आहे. पण ते अजूनपर्यंत झालेलं नाही. अह, आता एक शेवटचा प्रश्न असा होता. आजकाल ज्यावेळी मी आता यातले अनेक मुद्दे आपण पत्रकार म्हणून मी ज्यावेळी पब्लिक हेल्थ बीट अगदी मेनस्ट्रीम मध्ये कव्हर करत होते, त्यावेळी हे तांत्रिक मुद्दे आम्ही प्रेक्षकांना समजावून सांगत होतो, कारण हे समाजापर्यंत पोहोचले पाहिजेत. इन्फ्लुएन्सर्स आता डॉक्टर सारखे वागायला लागले आहेत आणि त्यामुळे अनेक डॉक्टर्स इन्फ्लुएन्सर्स बनत आहेत, जी चांगली गोष्ट आहे की योग्य ज्ञान पोचतंय. अशा जगात आपण वावरत असताना सातत्याने, आत्ता पण हा इंटरव्ह्यू झाला, काही लोक म्हणतील फार तांत्रिक चर्चा होती किंवा फार टेक्निकल बोलता तुम्ही, खूप डिटेल्स समजून घ्यावे लागतात. तर ही जी मानसिकता आहे की आम्हाला कुठल्याच विषयातल्या तांत्रिक बाबी समजून घ्यायच्या नाहीयेत आणि साधं सोपं सरळ सगळं आम्हाला पाहिजे, मेंदूला काही त्रास नको, तर त्यामुळे समाजाचं काय नेमकं नुकसान होतं? आणि काय माहिती, आपल्या समाजाचं एक वैशिष्ट्य आहे. आपल्या समाजामध्ये हवामान, क्रिकेट आवडता खेळ आपला, राजकारण आणि आरोग्य, त्यातलं हवामान, क्रिकेट आणि राजकारण याच्यामध्ये मी काहीही मतं प्रच्छन्नपणे मांडली ना, फारसं काही नाही. इकडून आले वारे तिकडे गेले, म्हणजे चला तोंडाची हवा गेली एवढंच होतं. परंतु आरोग्याबद्दल जेव्हा तुम्ही कोणाशी चर्चा करायला लागता, आता ह्याच्यात काही वैयक्तिक नाहीये, पण सबसे बडा बी, न्यूरो बियॉन बी, अशी जाहिरात आहे. तुम्ही म्हटलं ते इन्फ्लुएन्सर, आता हे खरं असतं का? अहो, ह्याच्या विरुद्ध 1978ला पुण्याच्या डॉक्टर अरविंद पटवर्धन यांनी फार मोठी चळवळ केली होती की वेगळं कसं आहे बाकीच्या बी कॉम्प्लेक्स पेक्षा हे. परंतु ओरडणाऱ्याची केळी विकली जातात आणि गप्प बसतो त्याचे आंबे पण विकले जात नाहीत. याच्याप्रमाणे आहे काय की जो ऍडव्हर्टाईज, जाहिरात करतो तेच विकलं जातं. त्यामुळे मानसिकता बदलायला आपल्याला काय करायला लागेल की शालेय शिक्षणामध्येच आरोग्य शिक्षणाचं, जसं आता हवामानाचं आणि ज्याला काय म्हणतो आपण एन्व्हायरमेंट, पर्यावरण हा जसा विषय आलाय ना, तसं पर्यावरणाचा थेट आपल्या आरोग्याशी संबंध आहे. तसं आरोग्य हे सुद्धा शिकवलं पाहिजे शाळांमधून, कॉलेजमधून, तरच ह्याच्यात सुधारणा होईल. येस, आणि मगाशी आपण म्हटलं तसं होपफुल राहूया.
की हे नक्कीच, बदल येस नक्कीच. होतील मी नेहमीच होतील होपफुल आहे. येस. खरं तर वेळ संपली आहे, पण अगदी छोटंसं एक विचारायचं आहे. तुम्ही मगाशी मला ते आवडलं, की वैद्यकीय व्यवसाय शब्द वापरलात. अगदी कंझ्युमर कोर्ट पण आहे. अनेक लोकांची अपेक्षा असते, की हे सेवाभावी अ, असं काम आहे आणि म्हणजे मोफत केलं जावं किंवा कधी आम्ही ज्यावेळी कॉल करतो त्यावेळी डॉक्टर्स अवेलेबल हवेत असं. तर याच्यावर जाता-जाता काही कमेंट तुमची हो. ऐकायला आवडेल. कसं आहे, एक साधारण 50 वर्षापूर्वीपर्यंत किंवा त्याच्याही जास्ती काळ आधी, 60-80 वर्षापूर्वी वैद्यकाला जी जात असत ना, त्यांना खूप काळ शिकत राहावं लागेल, अर्निंग न करता. त्यामुळे बहुतेक रॉयल फॅमिलीतली लोक असतात. एक डॉक्टर वार्ड म्हणून होते, बीजी वार्ड. ते एकदाच कन्सल्टिंग फी घ्यायचे, नंतर आयुष्यभर घ्यायचे नाही. आणि त्यांचं इन्कम टॅक्स रिटर्न म्हणजे त्यांचे पासबुक घेऊन एक त्यांचा असिस्टंट जायचा आणि इन्कम टॅक्स कमिशनर त्याच्यावर सही करायचे. म्हणजे इतकं साधं सरळ सोपं होतं आयुष्य. आता आयुष्यामध्ये खूप मोठे बदल झालेले आहेत. आज जेव्हा कंझ्युमर प्रोटेक्शन ऍक्ट आला, तेव्हा तुम्ही कंझ्युमर झालात तर आम्ही कोण झालो, की आम्ही सर्व्हिस प्रोव्हायडर झालो. तर त्याच्यामुळे पण माझं व्यवसाय म्हणण्याचं कारण हे होतं, की कमर्शियलायझेशन नको याच्यामध्ये. याच्यामध्ये बाजारीकरण आज जे वैद्यकीय अभ्यासात झालेलं आहे, वैद्यकाच्या शिक्षणात झालेलं आहे, ते असता कामा नये. त्याचबरोबर वैद्यकाच्या प्रॅक्टिसमध्ये पण असता कामा नये बाजारीकरण. म्हणून मी जिथे सध्या मेडिकल डायरेक्टर म्हणून काम करतो, अशा चॅरिटेबल धर्मादाय, खरोखर सेवाभावी धर्मादाय संस्था यांना आपण बळ दिलं पाहिजे. आणि तिथे म्हणजे मला हे सांगायला आवडेल की फक्त 35,000 रुपयामध्ये आम्ही बायपास सर्जरी करतो आणि फक्त 400 रुपयामध्ये गरीब लोकांचा आम्ही सिटी ब्रेन करतो. तर इतक्या कमी पैशात कुठेच मुंबईत होत नाही. तर अशा संस्था जर आपण निर्माण केल्या आहेत, त्या जर टिकवल्या, तर समाजाला चांगल्या प्रकारची वैद्यकीय सेवा कमीत कमी दरात मिळेल. आणि वैद्यकीय सेवा हा म्हणजे डॉक्टर अरुण गद्रे यांचं एक पुस्तक आहे, गांधीला पेंगाड्या, त्याच्यामध्ये पहिला हा रोल कोणी घेतला स्वेच्छेने, की मी तुझी सेवा करतो. आणि ख्रिश्चन धर्मामध्ये ह्याला महत्व आहे. म्हणून तर ते नाईटिंगेल जी नर्सिंगचं हे असतं, 12 मे तो दिवस, जो परिचार्या दिन साजरा केला जातो, त्याच्या मागे हेच आहे. तर अशा प्रकारे सेवा करण्याचं जे ऐच्छिक लोकांनी घेतलं, तोपर्यंत हे नोबल प्रोफेशन होतं. आता काय झालेलं आहे, त्याच्यातून आपण जगण्याकरता कमवायचंय. आज इन्व्हेस्टमेंट वाढल्यात, हॉस्पिटल, त्याची इक्विपमेंट सगळं झाले, त्यामुळे दुष्टचक्र आहे. पण आशा ही आहे, आणि मी नेहमीच आशावादी असतो, की जग चालतं ते 5% चांगल्या लोकांमुळे. अगदी अगदी. तर ते आहेतच अजून, नक्कीच. धन्यवाद. येस. आणि छान थँक यू झाल्या व्हेरी गप्पा. मच. यू आर वन ऑफ देम. आणि विशेषतः महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेसाठी तुम्ही घेतलेले जे परिश्रम आहेत या निवडणुकीकरता, त्याबद्दल देखील पुन्हा एकदा धन्यवाद. आणि भेटत राहू आणि या चर्चा करत राहू पुन्हा. थँक्यू. प्रेक्षकांचे आभार. बाय बाय. थँक्यू.